नमस्कार. आजच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये धोकादायक वृक्ष अखेर टप्प्यात. गंगापूर रोड, बहुतेक गंगापूर रोडच्या साईडची ही बातमी आहे. काहीतरी एक झाड पडून, महिलाच्या अंगावर झाड पडून एक काहीतरी जीवितहानी झाली का काय, असा एक झाड पडून झाड पडून काहीतरी जीवितहानी झाली. पण हे धोकादायक वृक्ष कोण? धोकादायक कोण? वृक्ष धोकादायक का वृक्ष लावणारे धोकादायक? हा प्रश्न खरं तर उपस्थित झालेला आहे. कारण की आमच्याकडे राज्य सरकारचे आदेश आहेत, केंद्र सरकारचे आदेश आहेत. नाशिक महानगरपालिकेने वेळोवेळी सांगण्यात आलेलं आहे की जे विदेशी वृक्ष आहे त्यांचं मूळ समांतर जातं जमिनीवर आणि ते पडण्याचा धोका जास्त असतो. पण तरी सुद्धा हे सर्वांना माहीत असून सुद्धा आता तुम्ही बघा, हे टर्मिनेलिया मादागास्करचं एक झाड आहे. हे झाड आहे ना, एक एनकॅपचा निधी असतो. या एनकॅपच्या निधीमध्ये ह्या स्पष्टपणे म्हटलेलं आहे इन्व्हेजिव्ह स्पेसिस. जसं गुलमोहर होतं ना, हे गुलमोहराचा भाऊ आहे. त्याच देशातून आलेलं हे गुलमोहराचा भाऊ आहे. आणि हे गुलमोहर आपल्या देशामध्ये, आपल्या नाशिकमध्ये यांनी स्पष्ट म्हटलेले 48 लाख वृक्ष आहेत. त्याच्यातले 60% वृक्ष हे गुलमोहराचे. आणि हे गुलमोहर पडून लोकांचं जीवितहानी होते. मग हे गुलमोहर वृक्ष पडतात, हे वाढतात आणि त्याच्यावर नंतर यांना धोकादायक म्हणायचं आणि आता यांना काढण्याची मोहीम काढायची. हा एक म्हणजे हा मूर्खपणा काय म्हणावं याला. हे म्हणजे त्याच्यामुळे नागरिक मरतात आणि आता आपले भदाने साहेब म्हणतात याची आता वृक्ष जे धोकादायक वृक्ष आहे यांचे आम्ही आता जांच करणार आहे. पण हे धोकादायक वृक्ष ज्यांनी लावलेले आहेत, म्हणजे एवढे आदेश असताना सुद्धा तुम्ही असे धोकादायक वृक्ष परत आज गुलमोहर, मागे काही वर्षांपूर्वी गुलमोहर होता, आता हा टर्मिनेलिया मादागास्कर शोधून आणलेला आहे. सर्व देशभर फक्त टर्मिनेलिया मादागास्कर लावला जातोय. परत हे वृक्ष मोठे होतील, परत ते पडतील आणि परत ते म्हटलं जाईल हे धोकादायक वृक्ष. म्हणजे हे वृक्ष धोकादायक का वृक्ष लावणारे, चुकीचे वृक्ष लावणारी यंत्रणा ती धोकादायक? हा खरा प्रश्न आहे. तर आम्ही आज जगबीर सर, आपण आज 2 ते 3, 4 वर्ष झाले तेव्हापासून आम्ही फॉलोअप घेतोय की हे जे टर्मिनेलिया मादागास्कर सारखे रोपं जे तुम्ही लावलेले हे काढून टाका. हे लहान रोपं आहे, आता पुढे जाऊन हे समस्या तयार करणार आहेत. तर आत्ताच हे झाडं काढून टाका आणि यांच्याऐवजी जे भारतीय प्रदेश त्यांची जी लिस्ट दिली आम्ही 250 प्रकारचे जे भारतीय प्रजातींची झाडं आहेत ती लावण्यात यावी. तर त्याची अंमलबजावणीच होत नाही. दुसरा त्याच्यातला महत्वपूर्ण मुद्दा असा आहे, या झाडांच्या भोवती जे कॉन्क्रिटीकरण केले जात आहे त्याच्यामुळे त्यांच्या झाडांच्या मुळांना पाणीच मिळत नाहीये. त्याच्यामुळे झाडं खरं तर पडतात. तर कॉन्क्रिटीकरणाबाबत पण मान्य सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे की त्या 3 मीटर 1 फूट म्हणजे साधारण 3.25 मीटर पर्यंत झाडांच्या भोवती कॉन्क्रीट नको आहे, असा स्पष्ट आदेश NGTने माननीय उच्च न्यायालयाने दिलाय. याच्यासाठी आम्ही अनेक वेळा पाठपुरावा केला. आज एकही झाडाचं कॉन्क्रिटीकरण काढण्यात आलेलं नाही. 2 ते 3 वर्षांपासून आमच्याकडे 50 निवेदनं असतील, पण अजून एकही झाडाचं, शहरातल्या एकही झाडाचं कॉन्क्रीट काढण्यात आलेलं. याच्यामुळे झाडं पडतात. हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ह्या गोष्टींमुळे झाडं पडतात. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, अनबॅलन्स ट्रिमिंग किंवा ट्री कटिंग जे होतं ना, ते अनबॅलन्स होतंय. काय होतं, ह्या ज्या विद्युत तारा असतात, एका साईडची झाड फक्त काढल्यानंतर ते अनबॅलन्स कटिंग झाल्यावर ते झाड पडणारच आहे. याच्यासाठी तुम्ही सभागृह बनवायला आहे ना, आमदार निधीकडे पैसा आहे, करोडो रुपये. तुम्ही बघा, सीमाताई हिरेंच्या माध्यमातून किती आता सभागृह बनवण्यात आलेले. आम्ही त्यांना भेटून वेळोवेळी सांगितलं की हा जो निधी आहे हा तुम्ही ज्या आपल्या अंडरग्राऊंड केबल ज्या आहे आपल्या, त्याच्यानी किती नागरिकांचा जीव घेतलेला आहे त्या केबल्सनी, त्या अंडरग्राऊंड करा. ही स्मार्ट सिटी आहे, नाशिक स्मार्ट सिटी आहे. कंपल्सरी आहे नाशिक सारख्या स्मार्ट सिटीत या अंडरग्राऊंड करणं, केबल्स अंडरग्राऊंड करणं. पण ते काम होत नाहीये. याच्यामुळे हे वृक्ष पडतात.